बजट 2017 प्रस्तुत करता LIC, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। नमस्कार। LIC प्रस्तुत झी24 तास आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमानं बजेट 2017 या कार्यक्रमात आपलं स्वागत। पुढचे एक तासभर आज अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या चौथ्या नरेंद्र मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाबद्दल आपण चर्चा करणार आहोत। त्यातले विविध पैलू जाणून घेणार आहोत। त्यांनी केलेल्या घोषणांचं नेमकं आता काय वास्तव आहे याचं विश्लेषण करणार आहोत। माझ्या सोबत आहेत सतीश मराठे, बँकिंग क्षेत्रातले तज्ञ सतीश मराठे। आपल्या सोबत आहेत जयराज साळगावकर, ज्येष्ठ अर्थतज्ञ, भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, त्यांचंही स्वागत। आपल्या बरोबर आहेत शंतनू भडकमकर, त्यांच्या बाजूला ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक आणि गिरीधर पाटील, शेती तज्ञ गिरीधर पाटील। त्याचबरोबर माझ्या समोर आहेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे जवळपास 50-100हून अधिक जास्त उद्योजक, जे प्रत्येक विषयातले तज्ञ आहेत आणि या सगळ्यांच्याकडून आपण आता बजेटचं विश्लेषण करणार आहोत। सर्वप्रथम जाऊया चंद्रशेखर टिळक यांच्याकडे। चंद्रशेखर टिळक, या बजेटमधल्या सर्वात 3 महत्त्वाच्या तरतुदी कोणत्या की ज्या पथदर्शी अशा म्हणता येतील? मुळात पथदर्शी आहेत का? सगळ्यात पहिल्यांदा इतके वर्ष कधीही अर्थसंकल्पामध्ये ज्याचा उल्लेख झाला नाही, राजकारणामध्ये जरी चर्चा असते तरी सुद्धा पॉलिटिकल पार्टांच्या फंडिंगबद्दल जो एक बॉन्डचा पर्याय निर्माणला गेला, त्याचंच उदाहरण द्यायचं झालं तर भांडवल बाजारात आजपर्यंत पी नोट होत्या, त्या राजकीय फंडिंगमध्येही पी नोट आल्या। फक्त भांडवल बाजारात त्यांना प्रॉमिसरी नोट म्हटलं जातं, इथे पॉलिटिकल नोट म्हणावं लागेल। आणि त्यामुळे ते सादर झाल्या एकंदरीतच संपूर्ण सभागृहामध्ये जी शांतता होती ती बाकीच्या गदारोळापेक्षा जास्त बोलकी होती। हा पहिला मुद्दा। ते पथदर्शी आहे की नाही हे येणाऱ्या काळामध्ये त्याची अंमलबजावणी कशी होते हे ठरतं। दुसरं, मला सगळ्यात पहिल्यांदा दुसरं पथदर्शी, आणि हे नक्की पथदर्शीच आहे, की केवळ रेल्वेच्या अर्थसंकल्पाचा की ज्याचा आकार संरक्षण खात्यापेक्षाही कमी आहे त्याचा पहिल्यांदा अर्थसंकल्पामध्ये समावेश झाला असं नाही, पण त्याच्या योजनांची घोषणा करत असतानाच ज्या रेल्वेशी संबंधित 3 इलेक्ट्रॉनिक बेस्ड कंपन्या आहेत, मग IRCTC पासून इतर दोन्ही, त्यांची या नोंदणीचं सुतोवाच झालं ते पथदर्शी आहे। फक्त त्याची जर नेमकी तारीख सांगितली असती तर बरं झालं असतं, कारण गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये आपण जनरल इन्शुरन्समधल्या कंपन्या लिस्ट करणार होतो। 1 वर्ष होऊन गेलंय, त्यांनी कोणीही अजून अर्जही केलेला नाही, त्यामुळे नोंदणीची प्रक्रिया पुढेच राहिली। आणि तिसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल जसं आपण अर्थसंकल्प पूर्व चर्चेत म्हटलं तर आपल्या इतिहासाला किंवा स्वतःच्या इतिहासाला अर्थमंत्री अरुण जेटली जागलेले आहेत। एकीकडे वैयक्तिक आयकराचे दर कमी केले आणि दुसरीकडे त्याच्यावरती सेस वाढवला। त्यामुळे मी काल म्हटलं तर तसं की जर यशवंत सिन्हांचं वर्णन रोलबॅक सिन्हा करायचं असेल तर जेटलींचं वर्णन सरचार्ज आणि सेस अरुण जेटली असं करावं लागेल। यातनं होणारं इतकंच की प्रत्यक्षात सर्वसामान्य माणसाला ज्याला त्या आयकराचा लाभ होईल याच्या संख्येत जरी वाढ झाली तरी सरकारच्या महसुलामध्ये कुठेही उत्पन्नात फरक पडणार नाही। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सेस आणि सरचार्ज यातनं फक्त केंद्र सरकारची किटी वाढेल, ती राज्य सरकारांना द्यावी लागणार नाही। त्यामुळे GSTच्या कॉम्पेन्सेशनची एका वेगळ्या अर्थानं केलेली ती निधी उभारणी आहे, असे मला हे 3 महत्त्वाचे मुद्दे वाटतात। सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा एक मुद्दा आता चंद्रशेखर टिळक यांनी मांडला आणि तो म्हणजे पर्सनल इन्कम टॅक्स। तर वैयक्तिक आयकरामध्ये या बजेटमध्ये नेमकं काय आहे याचं कारण टॅक्स भरणाऱ्यांची अत्यल्प असलेली संख्या नोटबंदीनंतर खूप मोठ्या प्रमाणात वाढली असा दावा जर आपण करत असू तर नेमकं आत्ता टॅक्सचं स्ट्रक्चर काय असणार आहे? तुम्हाला आम्हाला खरोखरच दिलासा मिळालाय का? दिलासा मिळालाय असं वाटतं, परंतु एका खिशात घातलं आणि दुसऱ्या खिशात काढून घेतलं। आपल्यासोबत अजित जोशी आहेत, करसल्लागार आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं जेटलींनी प्रत्यक्ष आयकराच्या बाबतीत काय केलंय। आयकरामध्ये आता त्यांनी जी सुधारणा केलेली आहे किंवा जी नवी तरतूद आणलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक 1.25 ते 1.5% फायदा ज्यांचं उत्पन्न 5 लाखापेक्षा कमी आहे त्यांना दिलेला आहे, आणि ज्यांचं उत्पन्न 50 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना 2.25 ते 2.5% जास्त कर भरावा लागेल त्यांच्या उत्पन्नाच्या प्रमाणामध्ये। त्यामुळे तसं बघायला गेलं तर काही थोडी खुशी थोडा गम एवढंच आपण म्हणू शकतो। याच्या पलीकडे काही फार आयकर खात्याच्या ह्या म्हणजे दरांच्या संदर्भात काही घडलेलं नाही। कॅपिटल गेनच्या संदर्भात जे बेस इयर आहे ते 81चं 2001 केलं, त्याचा मोठा फायदा हा मध्यमवर्गीय घरमालकांना आणि त्यांना जर विक्री करायची असेल त्या संदर्भात होऊ शकतो। परंतु अजितचाच मुद्दा वेगळ्या पद्धतीने बघता येईल की एकीकडे आयकराच्या दरामध्ये बदल होत नसताना 8 नोव्हेंबरला नोटाबदलीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर
ज्या वेगानं नव्याने पॅन कार्ड किंवा पॅन नंबर घ्यायची गणती आली, म्हणजे साधारणपणे 1 जानेवारी 2016 ते 8 नोव्हेंबर 2016 याच्यामध्ये NSDL आणि UTI या ज्या 2 संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून दर आठवड्याला नवीन पॅन कार्ड मिळवण्यासाठी जास्तीत जास्त 1.5 लाख दोघं मिळून जास्तीत जास्त 1.5 लाख इतके अर्ज एका आठवड्यात यायचे. 8 नोव्हेंबर ते आज 1 फेब्रुवारी ह्या 10 आठवड्यामध्ये दर आठवड्याला कमीत कमी 10.5 लाख अर्ज येत आहेत. त्यामुळे नेटवर्क कव्हरेज मात्र वाढण्याचा फायदा होऊ शकतो. पण त्यालाच धरून एक छोटंसं फक्त मी ॲडिशन करतो की त्यांनी जे घोषित केलं की 5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल आणि पहिल्यांदा रिटर्न फाईल करत असाल तर त्याची चौकशी होणार नाही. तसं केल्यामुळे पूर्ण नोटबंदीच्या एक्झरसाईजवरच क्वेश्चन मार्क आलेलं आहे. कारण ज्या लोकांनी 2.5 लाख रुपये आपल्या नोकरदार लोकांच्या खात्यात टाकून घेतले ते नोकरदार आता पहिल्यांदा रिटर्न फाईल करतील, ते 5 लाखाच्या खालती असतील आणि त्यांची चौकशी होणार नाही असं अभय दिलेलं. अजित आपण ह्यातला शब्दाचा खेळ लक्षात घेऊ की तू म्हणतोयस ती टॅक्स रिटर्नची चौकशी होणार नाही, बँक डिपॉझिटची चौकशी करायची असेल तर त्याची घोषणा अर्थसंकल्पामध्ये करावी लागत नाही. कारण इव्हन अदरवाईज ही नोट बदलली असो किंवा नसो, दर शुक्रवारी संध्याकाळी प्रत्येक बँकेला केवळ CRR आणि SLR ची गणती करावी नाही लागत. प्रत्येक इन्क्रिमेंटल डिपॉझिटची फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटला माहिती द्यावी लागते. त्यामुळे त्याची घोषणा अर्थसंकल्पात करायची हरकत नाही. भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी आहेत. माधव भंडारी, आपण पाहिलेत की इन्कम टॅक्स बद्दल काय लोकांच्या आता प्रतिक्रिया आहेत, मान्यवरांच्या काय प्रतिक्रिया आहेत, या बजेटमधली तुमच्या सरकारची सर्वात मोठी उपलब्धी काय, या बजेटचे 3 सर्वात हायलाइट पॉइंट्स तुम्ही काय सांगाल की हे तुमच्या सरकारने करून दाखवलं? पहिली गोष्ट, या अर्थसंकल्पामध्ये पहिल्यांदा 70 वर्षात पहिल्यांदा राजकीय पक्षांना दिला जाणारा निधी हा मुद्दा अर्थसंकल्पाचा मुद्दा ठरला. त्याच्यावरती तरतूद केली गेली आणि त्याच्या एक व्यवस्था लावण्याचा उपक्रम सुरू झाला. या पद्धतीची व्यवस्था लावण्याचा प्रयत्न सुद्धा 70 वर्षात झाला नव्हता, तो आज पहिल्यांदा आपण करतो. दुसरा यातला मुद्दा जो आहे तो म्हणजे बँकांची देणी चुकवून पळून जाणाऱ्यांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी कायदा करण्याची, नवा कायदा आणण्याचं सूतोवाच केलेलं आहे की ज्याची अपेक्षा लोकांना अनेक वर्षांपासून होती, अनेक दिवसांपासून होती. आणि त्याबद्दलची स्पष्ट घोषणा अर्थमंत्र्यांनी त्यात केलेली आहे. आणि तिसरा मुद्दा जो आहे ज्याचा अजित जोशींनी उल्लेख केला, पण त्याच्यात एक गोष्ट ते त्यांनाही माहिती असेल कदाचित, मांडण्याच्या बाबतीतला फरक असेल की 5 लाखाच्या पर्यंत उत्पन्न असलेले किंवा 5 लाखापर्यंत उत्पन्न दाखवणारी लोकसंख्या किती असेल आणि 50 लाखापासून 1 कोटीपर्यंत दाखवणारी किती असेल, हे जर आपण साधं गणित लक्षात घेतलं तर फार मोठ्या लोकसंख्येला, कर देणाऱ्या लोकसंख्येला, कर देऊ शकणाऱ्या लोकसंख्येला सवलत दिलेले एक, आणि दुसरं म्हणजे या लोकसंख्येला कर भरण्यासाठी उद्युक्त करण्याचा सुद्धा पाऊल उचललं आहे की याच्यामध्ये नुसतं सवलत देण्याचा मुद्दा नाही आहे, तर कर आकारणीमध्ये जास्तीत जास्त लोक कर आकारणीच्या जाळ्यात यावेत ही भूमिका स्वीकारली. आणि एक सगळ्यात मोठं काम या अर्थसंकल्पामध्ये केलं की या देशामधल्या उत्पन्नाचा एक ताळेबंद हा या अर्थसंकल्पात पहिल्यांदा मांडला गेला की गाड्या घेणारे किती आहेत. सगळी आकडेवारी जी अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी मांडली ही मला नाही वाटत यापूर्वीच्या कुठल्या अर्थसंकल्पामध्ये अशा पद्धतीने मांडली गेली होती. आणि नोटबंदी नाही, नोट बदली, माझा नोटबंदी या शब्दाला आक्षेप आहे, कारण नोटा बंद नाही केलेल्या, नोटा वापरायला आक्षेप नाही. कमी दिल्यात म्हणून नोटबंदी हा शब्द प्रचलित झाला. नोटबंदी हा चुकीचा, नोटबंदीचा शब्द हा चुकीचा शब्द मुद्दाम वापरण्याचा प्रयत्न माध्यमांमधून केला गेला, पण हे नोट बदली आहे. आणि या नोट बदलीच्या संदर्भामध्ये ज्या नोटा बँकांमध्ये जमा झाल्या त्याचा सुद्धा एक अतिशय चांगला तपशील अर्थमंत्र्यांनी मांडला आहे. आणि मला वाटत नाही की त्याची चर्चा फार झाली कुठे, पण हा तपशील मांडला गेला आणि तो चर्चेसाठी उपलब्ध आहे. माधवराव, ग्रामीण भाग किंवा कृषी क्षेत्रासाठी या बजेटमध्ये काय करण्यात आलं? कारण मागच्या बजेटमध्ये कृषी क्षेत्रावर खूप मोठ्या प्रमाणावर फोकस केला होता, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या नाहीत किंवा शेतकऱ्यांच्या हातात काही पडलं नाही अशी टीका होतीये. म्हणजे शेतीचं प्रोडक्शन एकीकडे 1.2% वरनं 4.1% पर्यंत वाढलं, परंतु शेतकऱ्यांच्या हातात काय पडलं या बजेटमध्ये, त्याविषयी काय ठोस पावलं उचलण्यात आली? जसं मागच्या वेळेला या अर्थसंकल्पाचा भर शेती क्षेत्रावर होता, ग्रामीण क्षेत्रावर होता, आजही तोच आहे. कारण अर्थसंकल्पाच्या मांडणीची सुरुवातच शेती आणि ग्रामीणपासून केली गेली. आणि गेल्या 3 वर्षामध्ये आमचं सरकार आल्यापासून
ज्यावेळेला आमचं सरकार आलं त्यावेळेला नैसर्गिक कारणं होती, इतर अनेक कारणं होती. त्यामुळे शेती विकासाचा दर 2.2% गेला होता, खाली आला होता. तो बदलत आता 4% वर गेला. आता त्याचं लगेच आमचे टीकाकारी म्हणतील की त्याच्यात तुमचं कर्तृत्व काय नाही, पाऊस चांगला झाला म्हणून उत्पन्न वाढलं. पाऊस चांगला झाला ही वस्तुस्थिती आहे, ती कोणी नाकारत नाही. पण त्याचबरोबर पीक पद्धतीमध्ये, पीक रचनेमध्ये सुद्धा बदल या 2 वर्षांमध्ये झाला आणि नगदी पिकांपेक्षा धान्य पिकं, डाळी ह्या विषयांमध्ये शेतकऱ्यांचं क्षेत्र वाढत आता ज्या गेलं. डाळीच्या किमती कमी झाल्या आहेत त्या तुमच्या धोरणांमुळे झाल्यात असं आपल्याला म्हणायचंय? आत्ताच्या डाळीच्या किमती कमी झाल्या त्या निश्चितपणे आमच्या धोरणामुळे झाल्या आहेत. त्याचबरोबर डाळींचं उत्पन्न वाढलेलं आहे, डाळींचं उत्पादन वाढलं आहे, बाजारामध्ये डाळ जास्त प्रमाणात आली आणि त्यामुळे सुद्धा बाजारामध्ये डाळींचे दर बदललेले आहेत. गिरीधर पाटील म्हणजे यापुढे डाळींचं पण ह्यातला मुद्दा त्यातला हा आहे की डाळींचं उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही पहिल्या अर्थसंकल्पापासून विशेष कार्यक्रम दिले, त्याच्यावरती भर दिला. तेलबियांच्या उत्पादनावरती आम्ही भर देतो. पीक रचना बदलावी, पीक पद्धती बदलावी यासाठी जाणीवपूर्वक आपण प्रयत्न गिरीधर करतो. पाटील यांच्याकडून जाणून घेऊया. या अर्थसंकल्पामध्ये त्यांचं म्हणणं आहे आम्ही सातत्यानं डाळीचं उत्पादन वाढवण्याकरता प्रयत्न करणार होतो. म्हणजे आम्ही आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाच्या ऐवजी डाळीची शेती होती असं जाहीर करायचं का? उत्पन्न वाढल्याबद्दल कोणाचा आक्षेप नाही आहे, पण शेवटी हे उत्पन्न ज्या वेळेला बाजारामध्ये विक्रीला जातं, यावर्षी संपूर्ण सोयाबीन, उडीद आणि तुरडा हे संपूर्ण किमान हमी दरापेक्षा कमी दराने खरेदी झालेली आहे. ज्या सरकारने किमान हमी दर जाहीर केले आणि त्या दरापेक्षा कमी दर शेतकऱ्याला मिळू नयेत असं जाहीर केलेलं आहे, प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्याला त्याचा दर मिळू दिलेला नाही आहे. त्यामुळे एकीकडे टनामध्ये उत्पन्न तुम्हाला वाढलेलं दिसेल, पण शेतकऱ्याच्या खिशामध्ये काहीच गेलेलं नाही आहे. त्याच्यामुळे कथनी आणि करणी यातला जो फरक आहे तो आपल्याला याच्यामध्ये दिसतो. बोलतात खूप, पण प्रत्यक्षामध्ये होताना काही माधवराव, दिसत काय नाही. सांगाल? नाही, पाटील साहेब जे सांगतायत त्याच्यामध्ये तेवढं तथ्य नाही. आत्ताच 1-2 दिवसापूर्वी ग्रामीण भागातल्या मजुरीचा जो काही ताळेबंद आहे त्याची आकडेवारी प्रसिद्ध झाली आणि यावर्षी पहिल्यांदा जवळजवळ 6-7 वर्षांच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागातल्या मजुरीमध्ये जवळजवळ 6 ते 7% वाढ झाली. आणि दुसरं, यावर्षी रब्बीच्या पेरण्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या सगळ्याचा अर्थ असा आहे की शेतकऱ्यांकडे, शेतमजुरांकडे पैसा वळतोय, पैसा जातोय आणि शेतमजुराला पैसा जास्त केव्हा मिळेल? जेव्हा शेतकऱ्याला मिळेल तेव्हाच तो शेतमजुराला जास्त पैसा देईल. शेतकऱ्याला नाही मिळाला तर तो कुठून देणार आहे? पण शेतमजुराला सुद्धा जास्त पैसा मिळायला लागला आहे. याचा अर्थ शेती क्षेत्रामध्ये अपेक्षित बदल जे आहेत, विशेषतः आर्थिकदृष्ट्या जे अपेक्षित बदल आहेत ते व्हायला लागलेले आहेत. आपण हाच मुद्दा ब्रेक नंतर घेणार आहोत, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी महिला आणि बाल कल्याण याच्यासाठी या बजेटमध्ये 1,84,360 कोटी इतकी भरीव तरतूद केल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. खरोखरच त्याविषयी महिला उद्योजकांना काय वाटतंय? खरं तर आज खूपच डिटेलमध्ये जेटली सरांनी एक्सप्लेन केलं की कुठली आकडेवारी जाहीर केली, पण त्याच्यात महिलांची आकडेवारी त्यांनी कुठेही जाहीर नाही केली की किती महिलांना आत्तापर्यंत त्यांच्या सरकारने उद्योग देण्यामध्ये ते यशस्वी ठरलेत. कारण मुद्रा योजनेची योजना त्यांनीच अंमलबजावणीत आणण्याचं कबूल केलं होतं, ज्याचं बजेट त्यांनी डबल केलं आहे. महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून आम्ही जेव्हा उद्योजकांना भेटतो किंवा ज्यांना व्हायचं असतं ते आमच्याशी जेव्हा संपर्क साधतात त्यावेळेला आम्हाला खरंच कळतं की मुद्रा योजनेमध्ये किती महिलांना खरंच मिळालंय. कारण किती त्रास होतो, त्रास न होता महिला आपल्या पायावर उभ्या राहाव्यात म्हणून ही योजना आणली आहे. पण जर बजेट नुसतं डबल करून चालणार नाही आहे. मला वाटतं भंडारी सरांनी मला याचं उत्तर द्यावं की तुमच्या शासनामध्ये तुम्ही खरंच याच्यावर ते भर देणार आहात का की बजेट डिक्लेअर केल्यावर पण ती योजना खरोखर किती कालावधीत ती तुम्ही पूर्ण करणार आहात? खरोखर ते महिलांना लवकर योजनेचं कर्ज उपलब्ध होणार आहे का? कारण हा मुद्दा आम्ही मागच्या वर्षभरापासून या योजनेसाठी काम बघतोय म्हणजे आम्ही स्वतः मदत करायचा प्रयत्न करतोय, पण अतिशय वेगवेगळ्या माध्यमांना महिलांना त्याचा त्रास होतो. दुसरं दिलंय की गावामध्ये महिला शक्ती केंद्रासाठी 5,000 करोडचं अर्थसंकल्पामध्ये बजेट ठेवलंय, पण गावातल्या समस्या या वेगळ्या असतात. तिथल्या महिलांची कामाची पद्धत वेगळी असते. त्यांना जे NSDCचं तुम्ही जे स्किल डेव्हलपमेंटचं पण तिथं सेंटर सांगितलंय, तिथल्या महिलांचं जे त्यांना हवं मेन्शन नाही केलंय. कारण NSDCचे जे पण माधवरावांकडे उत्तर घेऊया. माधवराव, काय सांगाल तुम्ही की त्यांनी असं स्पष्ट शब्दात सांगितलंय की आतापर्यंत महिलांना काय मिळालं? याच्याबरोबर एकच वाक्य जोडते म्हणजे ते पण होऊन जाईल
की डेअरी प्रोडक्ट्स जे नाबार्डला तुम्ही योजना दिली की डेअरी प्रोडक्ट्स किंवा मिल्क प्रोसेसिंगची योजना, कारण गावामध्ये ज्या गाई म्हशी सांभाळायचं काम असते महिलाच करतात मोस्ट ऑफ द टाइम, त्या घरी असतात म्हणून, तर त्याच्या योजनेमध्ये नाबार्ड महिलांना परत मदत करणार आहे का, की परत ते 7/12 उतारा आणि ते सगळं आणा आणि परत ते सगळं होणार आहे जे आतापर्यंत चाललंय? प्लीज. आपण महिलांच्या सक्षमीकरणासाठी, महिलांच्या अधिकारांसाठी गेल्या 2-3 वर्षांमध्ये अनेक गोष्टी नव्याने केल्या आणि त्याचे परिणाम, त्याचे उपयोग हे आता नेहा खरेंसारख्या उद्योजिका आणि कार्यकर्त्या महाराष्ट्रभर मेळावे घेऊन सांगत असतात लोकांना. आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद दुप्पट केली हे सांगत असताना, मुद्रा योजनेची तरतूद दुप्पट केली असं सांगत असताना अर्थमंत्र्यांनी एक गोष्ट अगोदर सांगितली, आधीचं एक वाक्य सांगितलं की मागच्या वर्षी जी तरतूद मुद्रा योजनेसाठी केली होती त्याच्यापेक्षा जास्त वापर, त्याच्यापेक्षा जास्त खर्च हा मुद्रा योजनेवरती झाला आणि तो खर्च जास्त झाला म्हणून दुप्पट तरतूद यावर्षी आपण करतो हे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. म्हणजे मुद्रा योजनेमध्ये जे अपेक्षित होतं ते काम गेल्या वर्षी चांगल्या पद्धतीने झालं, मोठ्या प्रमाणात झालं, ती तरतूद वापरली गेली, जास्त द्यावी लागली, म्हणून यंदा अधिक तरतूद, दुप्पट तरतूद करण्याचा निर्णय सरकार घेऊ शकलं. आणि मुद्रा योजनेच्या सगळ्या ज्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये महिला उद्योजकांना, महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणात व्यवस्था केलेल्या आहेत आणि त्या सगळ्या मुद्रा योजनेचे जे आकडेवारी येते त्याच्यामध्ये सुद्धा महिलांनी त्याचा उपयोग, ग्रामीण भागातल्या महिलांनी किती त्याचा उपयोग घेतला आहे, वापर होतोय, ही सुद्धा आकडेवारी आपल्यासमोर आलेली आहे. त्यामुळे या क्षेत्रामधलं जे काम आत्ताच्या सरकारने चालवलं आहे त्याच्यातून पुढे पावलं उचलली जातील आणि म्हणूनच महिला बालकल्याण क्षेत्रासाठी सुद्धा तरतूद वाढवली, नुसती मुद्रा योजनेची वाढवलेली नाही, महिला आणि बालकल्याण क्षेत्रासाठी सुद्धा तरतूद वाढवली आहे. आणि हे सरकार, म्हणजे त्याचाही उल्लेख अर्थमंत्र्यांनी केला होता की पूर्वीच्या सरकारमध्ये घोषणा होत होत्या, पैशांचा वापर होत नव्हता, हे त्यांनी अनेक क्षेत्रांबद्दल दाखवून दिलं. या सरकारमध्ये नुसती तरतूद होत नाही, ती तरतूद वापरली जाते, खर्च होतो, अधिक द्यावा लागतो, प्रत्यक्ष अंमलबजावणी भर आहे. निश्चलीकरणानंतरचा आलेला हा अर्थसंकल्प किंवा त्याहीपेक्षा सुद्धा आता जीएसटीच्या अंमलबजावणीच्या आधीचा अर्थसंकल्प, 5 राज्यांच्या निवडणुकांच्या आधीचा अर्थसंकल्प किंवा त्याहीपेक्षा अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आमची निर्यात थंडावलेली असताना, आयातीचे आकडे वाढत असताना, बॅलन्स ऑफ पेमेंटची अतिशय सुदृढ अशा प्रकारची स्थिती असताना, उद्योग जगतामध्ये जे एक मंदीचं वातावरण होतं किंवा आमचा आर्थिक विकासाचा दर हा अपेक्षेपेक्षा, म्हणजे मोदी सरकार आलं तेव्हा तो 8% होता आणि आता तो 7.1% स्थिरावला आहे. म्हणजेच 1%चा लॉस जीडीपीच्या जर आपण काढायला गेलं तर तो आकडा जवळपास 1,35,000 कोटी इतका प्रचंड मोठा असतो. त्याहीपेक्षा सुद्धा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग मधल्या ज्या बँका आहेत त्या बँकांमध्ये असणारा प्रचंड मोठा नॉन परफॉर्मिंग ॲसेट हे देखील मोठं आव्हान होतं. या सगळ्याची चर्चा करूया का ब्रेक नंतर? कुठे जाऊन का पाहत राहा झी 24 तास. आपण पाहता LIC प्रस्तुत झी 24 तास आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स बजेट 2017. नमस्कार. LIC प्रस्तुत झी 24 तास आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमानं बजेट 2017 या कार्यक्रमात ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मी आता आहे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे 100 उद्योजक आणि त्यात माझ्या सोबत असलेले अर्थक्षेत्रातले, व्यवस्थापन क्षेत्रातले अनेक मान्यवर माझ्यासोबत आहेत. ब्रेकवर जाण्यापूर्वी महिला आणि बालकल्याण यासाठी या बजेटमध्ये काय तरतुदी केल्या होत्या याविषयी आपण चर्चा करत होतो. गरोदर महिलांसाठी 6,000 रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. खरोखरच याचं वास्तव नेमकं काय आहे जाणून घ्या एक प्रतिक्रिया. Government is giving 6,000 for a pregnant lady. That is a very good thing. But apart from this, the government should give the training to that female regarding how to use that money. It is regarding the health, the nutrition, and the physical health, exercise, how it should be taken care of. And apart from this, how to take care of the baby in the womb. And immediately when the baby is born, नुसते पैसे देऊन चालणार नाही, तर त्या पैशाचा विनियोग कसा करावा या संदर्भातलं मार्गदर्शन अगदी अंगणवाडी प्रशिक्षिकेपर्यंत जाऊन करण्याची गरज आहे. आणि तो एक असा ते क्षेत्र असं आहे की त्याच्याकडे या सरकारने पुरेसे लक्ष दिलेलं नाही किंवा त्यातलं वास्तव आता या योजनेपेक्षा काहीतरी वेगळं आहे. निश्चलीकरणाच्या पार्श्वभूमीवर बोला. याच विषयावरली तरतूद जाहीर करत असताना अर्थमंत्र्यांनी एका नव्या योजनेचाही उल्लेख केला, आनंदवाडी म्हणून. आणि ही आनंदवाडी योजना ही याच धर्तीची, ही जी कल्पना आहे
त्याच धर्तीची योजना आहे की माता बालक ह्या दोघांचेही योग्य संगोपन करण्यासाठी लागलेली तरतूद आणि त्याचं प्रशिक्षण हे देण्यासाठी ही तरतूद केली आहे. त्यामुळे सरकारने अत्यंत बारकाईने विचार केला हे आपण लक्षात घेतलं. निश्चलनीकरणानंतरचा झालेला हा अर्थसंकल्प, त्या अर्थसंकल्पामध्ये निश्चलनीकरणानंतर आर्थिक विकासाचा दर जो मंदावलेला होता, ज्याची कबुलीच एक प्रकारे आर्थिक सर्वेक्षणामध्ये एक दिवस आधी देण्यात आली होती, त्याच्यावर सरकारनं काय मलमपट्टी केली, काय फुंकर घातली, या व्यतिरिक्त IMF बरोबरचे आपले संबंध, त्याच्यावर पडलेले रिॲक्शन्स. जयराज, भारत हा 2020 सालापर्यंत म्हणजे साली जगातील 4थ्या नंबरची इकॉनॉमी होणार आहे. आणि भारतातलं जे कन्झम्पशन आहे, जे भूक आहे गिरायकांची सामान घेण्याची किंवा जी जनता आहे, सुशिक्षित जनता आहे, त्याच्यानुसार हे कोणी थांबू शकत नाही. आता याच्यामध्ये जसं यांनी 3 मुद्दे विचारले, 3 अडसर आहेत याच्यामध्ये. या बजेटच्या संदर्भातच मी बोलतो. एक तर फेडचा म्हणजे अमेरिकन रिझर्व्ह बँकेचा रेट जर का डोनाल्ड ट्रम्प आता वागतायत ते काही भविष्य त्यांचं काही सांगता येत नाही, उद्या काय करतील ते. फेडचे दर त्यांनी एकदम जर का कमी केले तर, किंवा आता सौदी अरेबियाबरोबर मध्यपूर्वेत चाललेल्या संघर्षामुळे तेलाचे दर ऑलरेडी वाढत आहेत. ते सुरुवातीला मोदी सरकार आलं तेव्हा खूप कमी होतं, $7-8 एवढे होते, आज 50च्या आसपास गेलेत. तर हा दुसरा एक हर्डल आहे. तिसरा हर्डल आहे अँटी ग्लोबलायझेशन. आता अमेरिकेने जी पॉलिसी केली आहे किंवा ब्रेक्सिटमुळे, तर त्या अनुषंगाने या बजेटमध्ये डेफिसिट टू GDP हा जो रेशिओ आहे तो 3.5 वर अर्थमंत्री ठेवू शकले. ही नंबर 1 ची त्यांची अचीवमेंट आहे. ह्याच्यामुळे आपल्याला पैसे कर्ज घेताना किंवा इतर रेटिंगला या इंटरनॅशनल याला फायदा होणार आहे. दुसरं, इन्फ्रास्ट्रक्चरवर 4 लाख कोटी रुपये त्यांनी अलॉट केलेत. याच्यामध्ये 133 किलोमीटर लांबीचे रस्ते रोज बांधले जाणार आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे एकंदरीत सरकारचं धोरण हे इंटरनल लॉजिस्टिक्स, हे रस्ते आणि बंदरं, रेल्वे, पॉझिटिव्ह. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची काय रिॲक्शन असं वाटतं? आंतरराष्ट्रीय बाजारात त्याच्यासाठी आपल्याकडे खूप टेक्नॉलॉजी येईल, खूप इन्व्हेस्टर्स येतील. आणि इंडियन रेल्वेज किंवा बाकीचे जे ट्रान्सपोर्टचे हे आहेत, त्यांच्या इस्टेट्स बुकात पैसे खूप आहेत त्यांच्या, दे कॅन इझिली बॉरो. आणि हे बजेट 3 मुद्द्यांवर त्यांनी तारून धरलं. एक तर ॲग्रिकल्चर आणि इंडस्ट्री, दुसरं रुरल वर्सेस अर्बन याचा समतोल ठेवला, आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिस्कल आणि मॉनिटरी या 2 गोष्टींचा हे ठेवला. त्याच्यामुळे 2020 साली या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आणि भारत 3-4 नाही तर 3 नंबरची इकॉनॉमी हो, असा मी इच्छा व्यक्त करतो. भारत 3-4 नंबरची इकॉनॉमी व्हायची असेल तर इथली अर्थव्यवस्था अधिक सक्षम असली पाहिजे. त्याहीपेक्षा अर्थव्यवस्थेचा कणा असलेली आमची बँकिंग सिस्टीम निराशाजनकच असं आहे. याचं कारण पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमधल्या बँकिंगमध्ये जे नॉन परफॉर्मिंग ॲसेट आहेत आणि त्याची जी संख्या आहे, त्याचं जे पर्सेंटेज वाढतं आहे, ते अत्यंत चिंताजनक आहे. आर्थिक सर्वेक्षणामध्ये देखील सतीश मराठे त्याबद्दल ताशेरे ओढण्यात आले होते. एक प्रकारे नुसतं निरीक्षण नव्हतं तर ताशेरे ओढण्यात आले होते. या सरकारला या NPA बद्दल काही ठोस पावलं उचलता आलेत असं वाटतं आपल्याला? या बजेटमध्ये तरी त्यांनी या प्रकारची NPA कंट्रोल करण्याकरता, रिस्ट्रक्चर्ड ॲसेट्स किंवा स्ट्रेस्ड ॲसेट करता फार काही केलेलं नाही. पण 2 महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी इंडिकेटिव्ह केल्यात असं मी मानतो. पहिली गोष्ट म्हणजे ॲसेटरी ज्या कंपनी आहेत, ARCs आहेत, त्यांना लिस्टिंगची परमिशन दिली आज त्यांनी. आणि ज्या सिक्युरिटायझेशन करणार आहेत त्यांनाही लिस्टिंगची परवानगी दिली. त्याच्या ह्या ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपन्यांकडे पैसा कमी पडायचा, तो त्यांच्याकडे आता येईल. आणि त्याच्यामुळे NPA बँकांकडे असलेले विकत घेण्याची क्षमता त्यांची वाढेल. हा एक त्याच्यातला माझ्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा दिसतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी एक ओझरतं वाक्य केलं होतं की लागेल तेवढं आम्ही आणखी कॅपिटल इन्फ्यूज करू. ते खूप लागणार आहे. किती ते कसं कधी करणार आहे त्याचा आत्ता आज तरी त्यांनी फार त्याच्यात आढावा दिला नाही. पण दिस इज अ हँगओव्हर ऑफ लास्ट सेव्हरल इयर्स. इट्स नॉट अ क्वेश्चन ऑफ की ह्या 2 वर्षात झालं डिमॉनिटाईज, याचा काही संबंध नाही आहे. हा जो NPA, रिस्ट्रक्चर्ड ॲसेट्स आणि स्ट्रेस्ड ॲसेट्स हे गेल्या 7-8 वर्षाचं ॲक्युमुलेटेड झालेल्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या. सर्वात त्याच्यातलं जर का आपण बघायचं झालं तर ह्याच्यातले मोठेले जे आपले लॉंग जेस्टेशन पिरियड असलेले प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यात पैसा अडकला आहे.
याला आणखी एक जुनं कारण होतं. प्रणव मुखर्जी जेव्हा फायनान्स मिनिस्टर होते त्यावेळेला त्यांनी असं अनाऊन्स केलं होतं की आम्ही टेकआउट फायनान्स करता स्वतंत्र इन्स्टिट्यूशन करू. 3.5 लाख कोटीच्याहून जास्ती त्यावेळेला इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांना बँकांनी फायनान्स दिला होता. बँक्स ह्या बेसिकली शॉर्ट टर्म फंड्स घेतात आणि दे आर एक्सपेक्टेड नॉट टू गिव्ह व्हेरी लाँग टर्म फायनान्स. आणि म्हणून ही टेकआउट फायनान्स करण्याची जी संकल्पना होती ती राबवलीच गेली नाही. ॲज अगेन 3.5 लाख कोटी द मॅक्झिमम दॅट वी वेंट टेकआउट फायनान्समध्ये तो ज्या वेळेला त्या फिगर आला होता. एनपीए मध्ये काही फार फरक या बजेटमध्ये अपेक्षित नाहीये तुम्हाला? आत्ता मला लगेच त्याचा रिझल्ट दिसत नाही, पण 2 गोष्टी ज्याच्या सिरियसली चर्चा फायनान्स मिनिस्ट्रीत रिझर्व्ह बँकेत चाललेली आहे ती अशी की सरसकट सगळ्यांना कॉमन रिहॅबिलिटेशनचं पॅकेज न करता सेक्टर वाईज, इंडस्ट्री वाईज आणि एरिया वाईज ज्या स्पेसिफिक आवश्यकता असतील त्यानुसार ते रिस्ट्रक्चरिंग आणि रिहॅबिलिटेशनचं पॅकेज करावं अशा प्रकारची चर्चा झाली आहे. आणि ती जर का झाली तर एनपीएची प्रदर्शी सुधारेल. आयात निर्यात हा विषय असा होता की या सरकार समोरचं सर्वात मोठं आव्हान अशा करता होतं की निर्यात थंडावली तर होतीच, परंतु आयात ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत चालली होती. एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारातले कच्च्या तेलाचे जे दर होते ते देखील वाढत होते. असं असताना अर्थव्यवस्थेमध्ये स्मॉल म्हणजे लघु आणि लघु मध्यम अशा प्रकारचे जे उद्योग होते त्यांच्या माध्यमातून निर्यात वाढवण्याकरता या बजेटमध्ये काही ठोस केलं का? शंतनुराव काय सांगाल? डायरेक्टली आयात किंवा निर्यात क्षेत्रात तसं याच्यात काही घेतलेलं नाही आहे की ज्याचा सेंट्रल एक्साईज किंवा कस्टम्स ड्युटीशी काही संबंध आहे किंवा सर्व्हिस टॅक्सशी काही संबंध आहे. एक छोटी अपेक्षा होती आमची की इम्पोर्ट फ्रेटवर आता ओशन फ्रेटवर सर्व्हिस टॅक्स आहे आणि भारत हा जगातला एकमेव देश आहे की जो सर्व्हिस टॅक्स लावतो ओशन फ्रेटवर. तर ईज ऑफ डुईंग बिझनेस इंडेक्स जर वाढवायचा असेल आणि ह्याची चर्चा आमच्या क्षेत्रातले आणि शिपिंग लाईन, एअरलाईन जगभर करतायत, त्यामुळे त्यांचं तरी काही आपली प्रतिमा चांगली होत नाही त्याच्यातनं. तर त्या बाबतीत काहीतरी होईल अशी अपेक्षा होती की ह्या बाबतीत आपण अपवाद नसावं, आपण अपवाद चांगल्या प्रॅक्टिसमध्ये असावं. इन्व्हेस्टमेंट जी आता इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये होणार आहे त्यांनी मात्र माझ्या मते निर्यातीला खूप चांगला मदत होईल. ज्या पेट्रोलच्या किमतीमुळे जे आपले आत्ताची घट जास्त व्होलाटाईल असते की खाली गेल्या की आपलं चांगलं होतं किंवा हे होतं, ते माझ्या मते कुणाच्या हातात नाही आहे. पण कन्झ्युमर गुड्स मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि जे प्रमाण इम्पोर्टचं आहे त्याच्यात फॅक्टरीमध्ये वापरला गेलेला रॉ मटेरियल आणि कॅपिटल गुड्स की ज्यांनी इकॉनॉमी भारताची सर्वांगीण मोठी होते. कन्झ्युमर गुड्स इतर देशात तयार होतात, इथे सरकारला कर मिळतो म्हणजे उपयोग नाही असं नाही, आणि डायरेक्ट आपल्याच प्रॉडक्टशी कॉम्पीट करून कन्झ्युमरकडे जातो. ह्याच्यात कुठेतरी एक समतोल साधला गेला पाहिजे, ह्याची फार गरज आहे. आपल्याला WTOच्या मर्यादित राहूनच हे करायला लागणार असेल. आणि आपण एक मगाशी विषय घेतला होता की जगभर जागतिकीकरणाबद्दल जे एक मत येतंय सगळ्यांचं, तर प्रत्येकाला आपापल्या देशात तोच अनुभव येतोय आणि आता तसाच एक हा आपला अनुभव आहे. ब्रेक वेळ झाली का? ब्रेक नंतर आपण ब्रेक्झिट, त्याबरोबर ट्रम्प यांनी लादलेले निर्बंध, त्याचबरोबर GST चा नेमका परिणाम माहीत नसताना या सरकारने कशा प्रकारचं प्लॅनिंग केलं या सगळ्याची चर्चा करूया. का ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा Zee 24 तास. आपण पाहताय बजेट 2017. LIC प्रस्तुत Zee 24 तास आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या बजेट 2017 या कार्यक्रमात स्वागत. माझ्यासोबत अनेक मान्यवर तसंच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उद्योजक आहेत. एकेका विषयावरची अत्यंत सखोल विश्लेषणात्मक मतं, चिंतन आपल्याला ऐकू येतात. पाहूया असंच एक मत. मला मराठी साहेबांना प्रश्न विचारायचा आहे की नोटाबंदीनंतर अर्बन कोऑपरेटिव्ह बँका आणखी इतर सगळ्या बँकांच्यामध्ये बरीच कर्जामध्ये वसुली झाली, पण ती झालेली वसुली सगळी स्टँडर्ड लोन्समध्ये झालेली आहे आणि त्यामुळं ग्रॉस NPAचं पर्सेंटेज प्रत्येक बँकांचं वाढलेलं आहे. आणि त्याचा परिणाम आपण म्हणलं की वेल मॅनेज्ड आणखी फायनान्शियली साऊंड जरी बँका असल्या तरी त्याचं NPAचं पर्सेंटेज वाढल्यामुळं रिझर्व्ह बँकेच्या नॉर्मप्रमाणे NPAचं पर्सेंटेज वाढल्यानंतर ज्या ज्या गोष्टीचा परिणामाला बँकेला सामोरं जावं लागतं, उदाहरणार्थ डिव्हिडंड आहे किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी बँकांनी काय करायचं त्या संदर्भात बजेटमध्ये कुठल्याही प्रकारची सुतोवाच झालेला नाही आहे. बजेटमध्ये ह्या प्रकारचा सुतोवाच्या अपेक्षित नाही. ऑलरेडी फेडरेशन
आणि काही बँकांनी रिझर्व्ह बँकेला पत्र लिहून कळवलेलं आहे की तुम्ही ह्या वर्षीचे फायनान्शियली साऊंड आणि वेल मॅनेज बँकेचे जे नॉर्म्स आहेत, जसे रिकव्हरी करता तुम्ही एक रिलॅक्सेशन प्रकारे हा जो दिलाय, विषय आहे तो पूर्णपणे बजेटच्या अखत्यारीच्या व्यतिरिक्त होता. regulatory aspect. निर्याती संदर्भाचा आपल्याकडे एक प्रश्न आहे. काय विचारा? Sir, very sorry to tell you, the ground reality of the exporters, when I went to week back customs, more than 12,000 exporters, IEC number block, and government is asking from 2004 to 2014, submit the documents of export proceed realization 2004 to 2014, and also supporting 3CA and 3CD CA certificate, and statutory auditor also has to submit 24 certificates. And this is only given by the commissioner, has no rights. It is our legitimate right. या सगळ्या विषयाचा आत्ताच्या अर्थसंकल्पाशी काही संबंध नाही. जो बात करते हैं वो नहीं है. त्यांचा जो त्यांच्या व्यवसायातल्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्याचा संबंध आहे. त्याच्यामुळे त्याचा इथे अर्थसंकल्पाशी काही संबंध नहीं साहब, अर्थसंकल्प में जो एक्सपोर्ट की बात करते हैं वो ग्राउंड रियलिटी में अलग रहती है. आपण नवीन एक सेक्टरचे विषय घेऊया. विशेषतः शिक्षण क्षेत्रामध्ये चंद्रशेखर टिळक आपल्या बरोबर आहे. चंद्रशेखर टिळक, भारत तरुण होतं असे म्हणतात, परंतु शिक्षण क्षेत्रासाठी, ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंटसाठी या बजेटमध्ये काय तरतूद केली आणि ती पुरेशी असं वाटतं का आपल्याला? मला मोकळेपणाने असं वाटतं की आत्ता केंद्र सरकारच्या प्राप्त रिसोर्सेसमध्ये शिक्षणाच्या दृष्टीने जे करता येण्याजोगं शक्य होतं त्या दृष्टीने प्रयत्न केलेले आहेत. कारण ती काही स्टॅटिक कल्पना नाही आणि मुळात शिक्षण हा विषय एकट्या केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषयही नाही, तो राज्य सरकारांबरोबरच्या सामायिक यादीतला विषय आहे. त्यामुळे मला वाटत नाही की काय सांगाल आपण या संदर्भात? जसं सर टिळक साहेब म्हणाले की चांगले घोषणा आहेत आणि चांगले इनिशिएटिव्ह आहेत सेंट्रलने घेतलेले, पण आम्हाला मेन इश्यू याच्यामध्ये असं जाणवतो सर की जिथे इथे इम्प्लिमेंटेशनच्या वेळेस बराचसा त्रास जाणवतो. तो आपण जर दूर केला तर तो जरा जास्त सुटेबल राहील, स्पेशली स्किल डेव्हलपमेंट आणि या ॲस्पेक्ट्समधला रिअल एव्हरीडे इम्प्लिमेंटेशनमध्ये खूप त्रास जाणवतो. एवढं निश्चित आहे. काय माहितीये का की संपूर्ण अर्थसंकल्पीय इतिहासामध्ये अंमलबजावणीचा दुष्काळ आहे आणि घोषणांचा सुकाळ आहे. शिक्षण काय त्याचं एकमेव क्षेत्र नव्हे. अजित, नाही, मला वाटतं ते जे नॅशनल टेस्ट सेंटरची जी कल्पना आहे ती खूप चांगली आहे. आपल्याकडे ज्या अनेक वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था आहेत त्या मर्ज करून ते जे नॅशनल, पण त्याचबरोबर दरवर्षी खास करून गेल्या वर्षी IIMs आणि एम्स जास्त प्रमाणात नंबर ऑफ IIMs आणि एम्स वाढवलेले होते. तर IIM असेच नाही पण अशासारख्या शिक्षण संस्था या जास्तीत जास्त, कारण मला असं वाटतं नेहमी आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो तेव्हा आपण फक्त ऍक्च्युली ट्रान्सपोर्ट बोलतो. शिक्षण हा इन्फ्रास्ट्रक्चरचा जो भाग मानला गेला आणि त्या दृष्टीने खर्च झाला असता तर ते जरा जास्त कदाचित. एम्स विदर्भामध्ये काढल्याबद्दल काही वेगळ्या प्रतिक्रिया आल्या होत्या त्यावेळेला, त्याचा तो आपण विषय नंतर घेऊया. बोला. आपण स्किलवरती बोलतोय. आपली खरी स्पर्धा जी आहे ती चायना बरोबर आहे आणि चायनामध्ये स्किलमध्ये जे बजेट जी प्रोव्हिजन केली जाते ती भारताच्या जवळपास 16 पटीनं जास्त आहे. आणि जसं समीरजींनी मगाशी उल्लेख केला की ग्राउंड लेवलला इम्प्लिमेंटेशन करताना फार अडचणी आहेत आणि स्किलचा कोर्सेसमधून ग्रामीण भागामध्ये आत्तापर्यंत किती रोजगार उपलब्ध झाले हा खरं तर प्रश्न आहे. आणि नुसत्या वेगवेगळ्या योजना येतात पण योजनांचं इम्प्लिमेंटेशन खऱ्या अर्थाने किती योग्य पद्धतीने झालं का नाही हे खरं तर संशोधनाची गरज आहे. माझा भंडारी काही यावर मत व्यक्त करायला? आपली चायनाशी स्पर्धा आहे यालाच माझा आक्षेप आहे. आपली चायनाशी स्पर्धावर होऊ शकत नाही. चायना प्रचंड आहे, तेव्हा उगाच आपण चायनाशी तुलना करत बसू नये. रॉंग असम्पशनवर पुढचं बोललं तुमचं, त्याच्यामुळे ते आणखी महत्वाचं क्षेत्र ते आहे ते म्हणजे आरोग्य. या आरोग्य क्षेत्रासाठी म्हणून या बजेटमध्ये काय तरतुदी करण्यात आलेल्या आहेत? मी प्रज्ञा पाटील, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स हेल्थ कमिटी चेअरपर्सन. माझा प्रश्न माधव सरांसला आहे की या बजेटमध्ये हेल्थ विषयी कुठलीही पॉलिसी लावण्यात आली नाही किंवा हा विषयच या बजेटमध्ये घेण्यात आलेला नाही आहे. महिलांच्या व्यतिरिक्त म्हणजे जनरल TB बद्दल स्पष्ट उल्लेख आहे. नाही, असं होत नाही. उलट 4 मोठे आजार, मोठे रोग जे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये आणि विशेषतः शहरी भागातल्या गरीब वस्त्यांमध्ये जे अत्यंत दूरगामी दुष्परिणाम करणारे आजार आहेत ते आजार हटवण्यासाठी स्वतंत्र तरतुदी करून त्याचा एक कालबद्ध कार्यक्रम दिलेला आहे. आणि ह्या 4ही आजारांबद्दल अशा तऱ्हेची एक ठोस भूमिका घेण्याचं हे गेल्या अनेक वर्षांमधलं पहिलं पाऊल आहे.
आणि बाकीच्या तरतुदी सुद्धा संपूर्ण अर्थसंकल्प आपण त्या सेक्टरनुसार जेव्हा बघू तेव्हा आपल्या लक्षात येईल की नवीन काय केलं. अर्थसंकल्पाच्या 2 तासांच्या भाषणामध्ये अर्थसंकल्पातल्या सगळ्या गोष्टी काय सांगितल्या जात नाहीत, त्यातले सायलेंट पॉईंट सांगितले बरोबर आहे. जातात. जीएसटी मध्ये नेमकं चंद्रशेखर किती उत्पन्न असेल याचा अंदाज नाही. असं असताना आमचा खर्च किती करावा हे देखील आम्हाला सांगता येत नाही. मग असं असताना जो अर्थसंकल्प समोर आलाय तो आणि त्याचं वास्तव या तफावतीबद्दल काय सांगाल? नाही, मुळात ही तफावत आहे असं मला वाटत नाही की जीएसटी नंतर जे काही रेट लागायचे त्या रेटचा बहुतांश आता मतैक्य आहे, पहिली गोष्ट. त्यामुळे त्याच्यापासून प्रत्यक्ष मिळणारं उत्पन्न हे त्या क्षेत्रामध्ये जीएसटी किती तारखेपासून अंमलबजावणी होते याच्यावर अवलंबून आहे. वादासाठी आपण गृहीत धरू की काय आत्ता 1 सप्टेंबर किंवा 1 जुलै म्हणतोय तेव्हा होणार नाही, याचा अर्थ तोपर्यंत कर भरायचा नाही असं नाही. आत्ता त्या मितीला तो क्षेत्र ज्या दराने कर देतोय तो आहे. थोडंफार 5-10% मागे पुढे होईल, पण मग ते प्रत्यक्ष टॅक्स रिअलायझेशनमध्ये सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे उत्पन्नाचा अपेक्षा जरूर आहे. फक्त एकच आहे की आत्ता बाकीची सर्व तयारी झाली आहे, त्याची इलेक्ट्रॉनिक प्रिपरेशन आहे असं विधान करताना त्याचं परिच्छेदाचा शेवट असा झाला असता की 1 जुलैला या क्षेत्रापासून आम्ही सुरुवात करतोय आणि पुढे त्याचा कालबद्ध कार्यक्रम आहे. तर तुम्ही म्हणता ही मुळातली संकल्पनात्मक अनिश्चितता ही राहिली नसती. ग्रामीण भागामध्ये रस्त्यांचं जाळं खूप मोठ्या प्रमाणात आता वाढतंय. त्याचा फायदा कुठेतरी ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि शेतीच्या मालाची वाहतूक करायला होईल असं नाही वाटत गिरिधरजी? होईल, नक्कीच होईल. आणि शेतमालाची वाहतूक जी आहे, निर्यात वाहतूक प्रक्रिया या तिन्ही उद्योगांना चालना मिळेल असं मला वाटतं. सर्वांच्या मनातला प्रश्न आहे तो म्हणजे घरांच्या किमती कमी होतील का? एक प्रकारे कर्जावरचे दर कमी झालेले आहेत. खरोखरच बिल्डर्स आमच्यासाठी घरं स्वस्त देणार का? ललित गांधी आपल्या बरोबर आहेत. ललित गांधी, काय सांगाल? घरं स्वस्त करणार का नाही, का तुमची होल्डिंग पॉवर आम्हाला आमच्या खिशातनं आणखीन पैसे काढणार आहे? घरं चांगली नक्की देऊ आम्ही तुम्हाला, आणि तुम्ही दिलेल्या किमतीचा योग्य मोबदला दिला जाईल. आणि या सरकारनं अफोर्डेबल हाऊसिंगला एनकरेज करायचा जो प्रयत्न केलेला आहे आणि त्या माध्यमातून रिअल इस्टेट सेक्टरला जो बूस्ट दिलेला आहे तो या देशाच्या एकूण इकॉनॉमिक ग्रोथला चांगली चालना देणारा असं ठरणार आहे. ग्रामीण भागामध्ये 60 स्क्वेअर मीटर, शहरी भागामध्ये 30 स्क्वेअर मीटर, छोट्या शहरामध्ये 30 आणि 60 ही चांगल्या पद्धतीची घरं आणि मोठे बिल्डरसुद्धा या अफोर्डेबल हाऊसिंग क्षेत्रामध्ये प्रवेश करतील आणि मोठे फ्लॅट बांधण्याऐवजी सर्वसामान्य लोकांना परवडतील अशा प्रकारचे फ्लॅट बांधण्याकडे आमचा कल नक्की सुरू होईल. आणि याला मध्ये मिळणारी कर सवलत ही सुद्धा या क्षेत्राला चालना देणारी ठरणार आहे. आणि या आत्ताच्या किमती या रिअलिस्टिक लेवलला ऑलरेडी आलेल्या आहेत, त्या अजून फार कमी नाही झाल्या, आणखीन खाली नाही काही शक्यता आहे? नाही शक्यता असं वाटतं. बोला. यामध्ये फक्त एकच गोष्ट ॲड करू इच्छितो. आता भंडारी साहेब पण इथे आहे की अफोर्डेबल हाऊसिंग बूस्ट करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने खूप मोठा याच्यामध्ये आता आपल्याला सपोर्ट केलेला आहे. परंतु फॉर एक्झाम्पल आता एक टॅक्सेशन जो पार्ट आहे, घर विकत घेताना स्टॅम्प ड्युटी, सर्व्हिस टॅक्स, व्हॅट असं ओव्हरऑल हा 10%च्या वरती जातो आहे, बरोबर आहे. तर साधारण 20 लाखापर्यंतच्या घरांना आपण अफोर्डेबल हाऊसिंग म्हणतो. तर 20 लाखाच्या घरांना जर 10% जर तो टॅक्स आहे तो साधारण 2 लाखाच्या वरती रक्कम जाते आणि सर्वसाधारण माणसाला त्या 2 लाखामुळे सुद्धा त्यांचं पूर्ण बजेट हे त्यांचं डळमळीत होत असतं. तर आपल्या येणाऱ्या स्टेटच्या पॉलिसीमध्ये पण मी भंडारी साहेबांना इथे सांगू इच्छितो की तुम्ही येणाऱ्या फायनान्स बजेटमध्ये जे ॲटलिस्ट अफोर्डेबल हाऊसिंग आहे त्याच्यावरचे तुम्ही सर्व्हिस टॅक्स, व्हॅट, त्याच्यानंतर स्टॅम्प ड्युटी हे तुम्ही माफ करावे. माधव भंडारी, हा जो अफोर्डेबल हाऊसिंगचा मुद्दा उपस्थित केला आणि 20 लाखापर्यंतची घरं अफोर्डेबल आपण म्हणणार आहोत, दुर्दैवाने भारताची वस्तुस्थिती अशी नाही आहे. आजही 40% आसपासचा भारतीय असं आहे की त्याच्यासाठी 2 लाखाचं घरसुद्धा अफोर्डेबल आहे असं म्हणण्याची परिस्थिती नाही. त्यामुळे आपल्याला अर्थमंत्र्यांच्या सगळ्या भाषणामध्ये, पंतप्रधानांच्या भाषणामध्ये 31 डिसेंबरला पंतप्रधानांनी ज्या घोषणा केल्या ह्याच गृहनिर्माण क्षेत्राबद्दल, त्याच्यामध्ये ज्याची कुवत 2-2.25 लाखापर्यंत सुद्धा खर्च करण्याची नाही, त्याच्यासाठी गृहनिर्माण धोरण कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा लक्षात घेता मी शेवटी मान्यवरांना अर्थात माधव भंडारी सोडून या प्रत्येकाला या बजेटला, या केंद्रीय अर्थसंकल्पाला जर तुम्हाला एक मथळा द्यायचा असेल, याच्यातली मुख्य बिग आयडिया लक्षात घेतला, त्याच्यासमोरची आव्हानं लक्षात घेता आपण एकेकापासून सुरुवात करूया. सर्वप्रथम जयराजजी, या बजेटला आपण मथळा काय द्याल? बजेट एक प्रागतिक बजेट असं मी म्हटलं. सतीजी, एक सस्टेनेबल लॉंग टर्म ग्रोथ देणारं, दिशेकडे नेणारं बजेट. माझ्या मते हे लॉ कम्प्लायन्स, टॅक्स कम्प्लायन्स आणि लॉंग टर्म विजनचे. गिरिधरजी, शाब्दिक समाधान देणारं बजेट.
शाब्दिक समाधान देणारं बजेट. पण समाधान हा शब्द आहे, याला काय कमी आहे? ते तात्पुरतं असतं ते. नीती आणि रणनीती याचं संतुलन साधणारं बजेट. नीती आणि रणनीती याचं संतुलन सांगणारं. म्हणजे कॅमेरा मी संपूर्ण ऑडियन्सवर पॅन करायची विनंती करतो. याचं कारण मी आता ऑडियन्सला हात वर करायला सांगणार आहे. ज्या कोणाला असं वाटतंय की 10 पैकी किमान 8 मार्क तरी या बजेटला दिले पाहिजेत, कॅन यू रेज युअर हँड्स? जवळपास सर्वांनीच या बजेटला 10 पैकी 8 मार्क दिलेले आहेत. त्यामुळे माधवराव, तुम्हाला एक प्रकारे तुमच्या टाळ्या आणखीन वारणा करता. म्हणून आत्ताच आमच्या एका पत्रकार मित्रांनी पाठवलेली बातमी आहे, ती म्हणजे शिवसेनेनी त्यांच्या स्थायी समितीमध्ये तुमच्या पक्षाच्या या अरुण जेटलींनी सादर केलेल्या या बजेटच्या मधल्या पारदर्शकतेचं अभिनंदन करणारा ठराव केलेला आहे. त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला अत्यंत समाधानकारक असेल की तुमच्या या सगळ्या कारभाराबद्दल, पारदर्शकतेबद्दल तुमचं अभिनंदन शिवसेनेने केलेलं आहे. राजकीय पक्षांना ज्या पद्धतीने निधी या पुढच्या काळात स्वीकारावा लागणार आहे त्याचं सुतोवाच या अर्थसंकल्पात झालेलं आहे. त्याचं सुद्धा त्यांनी याच पद्धतीने अभिनंदन केलं असा या ठरावाचा अर्थ आहे. प्रेक्षको, प्रत्येक देशाचा अर्थसंकल्प ही नुसती आकडेवारीची घोषणा नसते, तर त्याच्याही पलीकडे जाऊन त्या देशाची त्यावेळची अवस्था, त्या देशातल्या बुद्धिवंतांनी एकत्र येऊन सादर केलेला त्याच्यावरच्या उपाययोजनांचा लेखाजोखा असतो. काही गोष्टी यातल्या प्रत्यक्षात येतात, काही प्रत्यक्षात येऊ शकत नाहीत. काय प्रत्यक्षात आलं आणि काय प्रत्यक्षात आलं नाही याच्यातच कुठेतरी वास्तव, त्याची तफावत आणि पुढच्या बजेटसाठी दिलेल्या एक सूचना असतात. हा अर्थसंकल्प मांडताना अरुण जेटली यांच्यासमोर तशी प्रचंड आव्हानं होती. त्यातलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे हे 4थं बजेट आहे. यानंतरची जी 2 बजेट असतील त्यावर येऊ घातलेल्या 2019च्या निवडणुकीची स्पष्टपणे छाप असणार आहे. किंवा ही एक संधी होती की ज्या पॉलिसी रिफॉर्म्सबद्दल, ज्या सुधारणांबद्दल नरेंद्र मोदी वारंवार बोलत होते, त्या सुधारणांना पुढे नेण्याकरता अरुण जेटली काय करतात. आत्ता जे इथे मान्यवरांचं मत आपल्याला दिसलं, मी तुम्हाला सगळ्यांना त्यांचे हात पण दाखवले. 10 पैकी 8 मार्क जवळपास सगळ्यांनी या अर्थसंकल्पाला दिले. प्रत्येक अर्थसंकल्प हा थोडी खुशी थोडा गम घेऊन येतो, परंतु या बजेटमध्ये मात्र थोडा ज्यादा खुशी और बहुत कम गम अशी आत्ताची अवस्था आहे. या बजेटमध्ये सहभागी असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. बजट 2017 प्रस्तुत करता LIC, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.